मनसे मविया सोबत आली तर आनंद होईल असं सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत। पुढे जाऊया। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करत मॅच फिक्सिंग झालेला आहे असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलाय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत प्रक्रियेवर आरोप करत निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भात थेट सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलेले होते। मतदार यादीतील अचानक वाढ आणि निवडणूक आयोगाचा आकड्यांमधील विसंगतपणा यामुळे राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली होती। राहुल गांधी यांनी मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज जनतेसमोर सादर करण्याची मागणी सुद्धा केली होती। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। रामदास, प्रशांत, काय अधिक माहिती? ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली होती त्या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवरती काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या निवडणूक प्रक्रियेवरती गंभीर आरोप केलेला आहे। मतांची चोरी म्हणजे निवडणुकीतील मॅच फिक्सिंग आहे अशा प्रकारचा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला। त्यांनी हा एक मोठा गौप्यस्फोट केला। त्यांनी म्हटलंय की राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं की 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती त्यांनी थेट सवाल उपस्थित केले। सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलंय की निवडणूक आयोगाची निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंग सारखी होती असा आरोप करत त्यांनी म्हटलं की मतदार यादीमध्ये अचानक झालेला वाढ, निवडणूक आयोगाच्या वतीने जारी करण्यात आलेले आकडे यामध्ये मोठी विसंगती आढळली होती। त्याच्यावरती त्यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे। सोबतच त्यांनी मतदार यादी, सीसीटीव्ही फुटेज हे जनतेसमोर मांडण्याची देखील मागणी केली आहे, जेणेकरून पारदर्शकता राहील आणि लोकशाही बळकट होईल अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। पण एक प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आणि यामुळे विरोधकांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे। नक्की धन्यवाद, आपण ही माहिती दिलीत।